मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात दोन व्यक्ती हे केंद्रस्थानी आले। त्यातले एक होते धनंजय मुंडे आणि दुसरे होते ते म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस। सुरेश धसांनी सातत्याने धनंजय मुंडेंवरती आरोप केले। सुरेश धस यांचं असं म्हणणं होतं की एक प्रकारे धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्यामध्ये हे सगळे प्रकार घडतायत। वाल्मिक कराड हा त्यातला एक मोहरा आहे, तो एक आका आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता स्वतः सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे। एकदा नव्हे तर दोनदा ही भेट झाली आहे। आधी धसांनी याबद्दल अशी कुठलीही भेट झाली नसल्याचं म्हटलं, परंतु त्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी याबद्दल भूमिका मांडली आणि नंतर सुरेश धसांनी कबूल केलं की आपण एकदा नव्हे तर दोनदा धनंजय मुंडेंना भेटलो होतो। खऱ्या अर्थानं या दोन घटनांच्या मागे, या दोन भेटींच्या मागे नेमकं काय घडतंय, कशामुळे या भेटी होत आहेत आणि या पडद्याआड नेमक्या हालचाली काय चालू आहेत, आपण याबद्दल आज बोलणार आहोत। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आहेत। तुम्ही खरं तर पहिल्यापासून या प्रकरणामध्ये आहात। धसांच्या एंट्रीसोबतच तुमची एंट्री झाली होती, योगायोग म्हणावा लागेल, परंतु तुम्ही पहिल्यापासून या प्रकरणामध्ये पाठपुरावा करताय। पण अशा प्रकारे ज्यांनी या प्रकरणात सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले त्यांची जर भेट होत असेल तर आपोआपच धसांच्या भोवती एक प्रश्नचिन्ह निर्माण होते। का झाली असेल ही भेट, तुम्हाला काय वाटतं? नाही, याचं आपण थोडंसं मागे जाऊन धस हे व्यक्ती काय आहेत ह्याबद्दल आपण जरा आधी बघूया। कारण मी त्यांना जवळजवळ 2011-12 पासून ओळखते आणि मी जेव्हा बीडला जायचे तेव्हा सगळ्यात जास्त दहशत जी होती तेव्हाच्या काळी ती सुरेश धसांची होती। आणि मला सांगायचे लोक की हे मिनी बिहार आहे, इथे तुम्ही रात्री अपरात्री जाऊ नका। आणि स्पेशली आष्टीमध्ये एक फार्म हाऊस आहे जिथे सगळे गावगुंड ठेवले जातात, त्यांना सगळं पुरवलं जातं आणि निवडणुकीसाठी त्यांचा वापर होतो असं मला सांगितलं जायचं। तर तेव्हापासून मला माहिती होतं की धस असेच व्यक्ती आहेत की जे दहशत पसरवतात आणि मोठ्या प्रमाणावर ही त्यांची दहशत आहे। अगदी 2011-12 पासून तेव्हा म्हणजे धनंजय मुंडे काही विशेष व्यक्तिमत्वच नव्हतं। तर त्यानंतर जेव्हा आता हे सगळं प्रकरण पुढे आलं आणि तुम्ही जे म्हणालात तर ते बरोबर नाही आहे थोडंसं। मी जेव्हा अधिवेशनात हा विषय लागला आणि मुख्यमंत्र्यांना बोलताना ऐकलं आणि त्यानंतर मी त्या कुटुंबाला बोलताना ऐकलं तेव्हापासून मी त्याच्यात सक्रिय झाले। कारण मला ते कुठेतरी खूप डिस्टर्बिंग झालं होतं आणि मग आपण हा विषय लावून धरायला हवा असं वाटलं आणि मी बीडला गेले आणि तिथपासून सगळं सुरू झालं। पण त्याआधी जेव्हा सुरेश धस बोलत होते तेव्हा हा व्यक्ती खरंच कोणाविरुद्ध लढू शकतो असं मला वाटत नव्हतं, माझी खात्री पटतच नव्हती। पण 2-3 महिने जेव्हा ते 2-2.5 महिने जेव्हा बोलत होते तेव्हा मला सुद्धा कुठेतरी वाटलं की आपण तर चुकत नाही आहे ना, की खरंच हे आता विषय लावून धरतायत आणि खरंच न्यायासाठी लढतायत। पण मनात कुठेतरी तीच धाकधूक होती की हे कधी पलटतील। आणि एक्झॅक्टली हीच भावना मी धनंजय देशमुखांना पहिल्याच दिवशी जेव्हा आम्ही भेटलेलो बीडमध्ये तेव्हाच सांगितली होती की राजकीय मंडळींना तुम्ही घेऊन बोलताय पण हे कधी पलटतील तुम्हाला सांगता नाही येणार। आणि एक्झॅक्टली तसंच झालं। आपण बघितलं की आधी खरं तर धसांना जर भेटायचं असतं, सगळीकडे मीडियाशी बोलणारे धस तिथे मीडियाला का घेऊन गेले नाही? बावनकुळेंच्या घरी बैठक झाली तेव्हा दुसऱ्याच दिवशी का बोलले नाहीत की आमची अशी अशी बैठक झाली, लपवून का ठेवलं? त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मुंडेंना भेटायला गेले तेव्हा का नाही सांगितलं की मी त्यांना भेटलो? कारण त्यांची सेटलमेंट झाली, राजकीय सेटलमेंट झाली। त्यांना सांगण्यात आलं असेल की बाबा अमुक कॉन्ट्रॅक्ट्स तुम्हाला मिळतील, तुमच्या भागात यापुढे कराड लढणार नाही, धनंजय मुंडे तुम्हाला आडवे येणार नाहीत, तुमचं सगळं व्यवस्थित केलं जाईल। हे सगळी जी सेटलमेंट होते ना, या गोष्टीची तिडीक जाते डोक्यात आणि वाटतंय की सामान्य माणसाला आता न्याय खरंच मिळणार नाही की काय? कारण एक ते कुटुंब तुमच्यावर अवलंबून होतं, ते तुम्हाला विश्वासात, तुमच्यावर विश्वास टाकला त्यांनी की तुम्ही लढाल, न्याय मिळवून द्याल। आणि न्याय काही फक्त ती माणसं नाहीत, ते आरोपी नाही आहेत, ते फार मोठे लोक आहेत आणि त्यांच्या मागे कराड आहे, कराडांच्या मागे आकाचा आका आहे असं तुम्ही 100 वेळा स्टेजवरनं म्हणालात। आणि आता अचानकपणे बदलणं, मला असं वाटतंय की हे खूप खालच्या दर्जाचं राजकारण त्यांनी केलंय, खूपच खालच्या दर्जाचं। या दोन भेटींमुळे सुरेश धसांनी केलेले जे आरोप आहेत किंवा त्यांनी जे मुद्दे मांडलेत ते खोटे ठरत आहेत का? नाही, मुद्दे त्यांनी मांडलेत ना।
आणि आका आहे, आकाचा आका आहे, मग दादा क्या हुआ तेरा वादा वगैरे वगैरे आपण जे डायलॉग सगळे ऐकत होतो. मग आता यांना विचारावं असं वाटतं क्या हुआ तेरा वादा म्हणजे तुम्ही काय बोलत होतात, आता अचानक पलटता. आणि गेले आपण बघितलं काही दिवस त्यांची भूमिका अतिशय मवाळ होत चालली होती. तेव्हा मला काही पत्रकारांकडनं कळलं होतं की बावनकुळेंच्या बंगल्यावर यांची बैठक झाली. तरी ऐकिवात गोष्टी आहेत, आपण हिअरसेवर कसं बोला म्हणून मी काही बोलले नाही. तरी एका माध्यमाशी बोलताना मी सांगितलं होतं की मी असं ऐकतेय की यांची अशी अशी बैठक झाली होती. का तर त्यांच्याच बाजूला शंभूराज देसाईंचा मला वाटतं बंगला आहे आणि तिथल्या बाहेरच्या लोकांनी यांना टॅक्सीनी येता जाता बघितलं होतं, दोघांनाही. आणि हे जेव्हा कळलं तेव्हा एका किंवा हे दोघे म्हणजे धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे येताना तिथल्या लोकांनी बघितलं होतं आणि काही पत्रकारांनी सांगितलं होतं. पण मला असं वाटलं की आपण हिअरसेवर कसं जा, पण म्हणून मी बोलले नाही. पण दोन माध्यमांशी बोलताना मी अमुक म्हटल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला होता आणि तेव्हा त्यांनी थातुरमातुर उत्तरं देऊन असं काही झालं नाही असं म्हटलं होतं. पण आता तर पुढे चाललंय सरळ सरळ की भेट झाली होती, एकदा नाही दोनदा झाली होती, एक भेट 4.5 तासाची होती आणि सगळी घाण किचाट करून टाकलंय राजकारणाचा. आणि मला याच गोष्टीचा प्रचंड राग येतोय. पण जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये धसांना हा प्रश्न विचारण्यात आला की तुमची अशा प्रकारची काही भेट झाली आहे का, त्यांनी सांगितलं की बावनकुळेंनी हे तुम्हाला सांगितलं, तुम्ही त्यांनाच विचारा. परंतु एक अर्ध्या तासाने धसांनी हे मान्य केलं की हो, अशा प्रकारची आमची भेट झाली होती. नेमकं ह्या भेटी लपवण्यामागचं कारण काय? आधी बावनकुळे म्हणतात, मग त्यानंतर धस म्हणतात, मग परत बावनकुळे सकाळी स्पष्टीकरण देतात की असं काही नाही आहे, धस अनमॅनेजेबल आहेत, ते कुठल्याही प्रकारे मॅनेज होणार नाही आहेत. जर भेटी होत आहेत तर त्या लपवल्या का जात आहेत, आणि जर त्या लपवल्या जात असतील तर त्यामागे नेमकं काय चाललंय? माझं एक्झॅक्टली म्हणणं हेच आहे की त्यांना जर घाबरायचं नव्हतं, म्हणजे काही चुकीचं केलं नव्हतं, तर बाहेर येऊन माध्यमांना सांगायचं. आता मी अजित पवारांची भेट घेतली तर मी जाण्याच्या आधी देखील ट्विट केलं की मी अजित पवारांना भेटायला जाते. जर माझ्या मनात काही चुकीचं नसेल तर स्पष्टपणे सांगून जायचं ना, कशाला घाबरायचं कोणाला. आणि सांगायचं की बावनकुळेंनी त्यांना बोलवलंय तर मला त्यांना खडे बोल विचारायचे आहेत, तर असं का नाही केलं. पण अमुक गोष्टी ज्या गेल्या नाहीत, लपवून ठेवल्या, याच्यातच तुमच्या मनातला चोर दिसतो ना. या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये जो मूळ मुद्दा आहे संतोष देशमुखांचा हत्या प्रकरण आणि त्याचा तपास, तर तो कुठेतरी बाजूला जातोय, त्याची चर्चा कुठेतरी बाजूला जातोय आणि जो मुख्य मुद्दा आहे तो कुठेतरी डायव्हर्ट होतोय असं वाटतंय. तुम्ही सातत्यानं पाठपुरावा करताय. या सगळ्या प्रकरणामध्ये आता नेमकी चौकशी कुठे आहे, कुठपर्यंत आली आणि नेमकं काय चाललंय यामध्ये? नाही, मला जे अमुक प्रश्न आहेत त्याची आता खरंच उत्तरं हवीत. पहिला प्रश्न असा की तुम्हाला अगदी आत्ताच्या घटकेला जे ते विमान उड्डाण वगैरे प्रकरण झालं होतं त्याच्यात आपण बघितलं पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्या आधीच्या मुद्द्यात पोर्शास केसमध्ये सुद्धा पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. याच्यात पोलीस प्रेस कॉन्फरन्स का घेत नाहीयेत, का सगळी माहिती जनतेपुढे आणत नाहीयेत. पहिल्याच दिवशी 9 तारखेला एक स्कॉर्पिओ पकडली गेली होती आणि त्याच्यात 2 मोबाईल फोन मिळाले होते. तर असं सांगण्यात आलं होतं की एक बड्या नेत्याचं नाव होतं. मग तो बड्या नेत्याचा CDR आज तगायत बाहेर का आला नाही, ह्या सगळ्या डिटेल्स का लपवल्या जात आहेत. तेच ना, बडा नेत्याचा फोन त्या सुदर्शन घुलेच्या फोनवर आला होता, विष्णू चाटेच्या फोनवर आला होता असं सांगितलं गेलं. मग तो बडा नेता कोण आहे आजपर्यंत आपल्याला कळत का नाही आहे. CDR बाहेर का नाही आले. ठीक आहे, तुम्हाला डेटा रिकव्हरी करायला वेळ लागतो, किती वेळ लागणार आहे? 2 महिने झाले तब्बल. फॉरेन्सिकमधनं तुम्हाला डेटा रिकवर करायला किती वेळ लागतोय? आवाजाचं सॅम्पलिंग घेतलं गेलंय, त्याचा रिपोर्ट मॅच झाला की नाही ते का सांगितलं जात नाहीये. या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत का येत नाहीयेत, का लपवल्या जात आहेत. आता पहिला सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल, एक प्रश्न आहे, या सगळ्या सुरेश धस, धनंजय मुंडे, बावनकुळे या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून हे प्रकरण कुठेतरी जे मुख्य प्रश्न तुम्ही उपस्थित केलेत ते पुढे येऊ नयेत असं कोणी प्रयत्न करते असं वाटतंय तुम्हाला? नाही, तसं करत असावे नसावे मला माहीत नाही. पण आत्ताच्या घटकेला आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं सुरू झालं होतं मे महिन्यात. अवादा कंपनीच्या लोकांकडे खंडणी मागितली जात होती, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, त्याचं एकाचं अपहरण देखील झालं होतं. असा जो FIR आहे 28 मेचा, त्यानंतर जून महिन्यात बोलणी झाली होती. मग एक बैठक सातपुडा बंगल्यात झाली होती.
त्यांचा टॉवर लोकेशन का नाही काढलं गेलं, का त्यांचे स्टेटमेंट्स घेतले गेलेत की नाही याचं क्लॅरिफिकेशन आलं नाही. अवादाचे लोक जर तिथे गेले होते, AIचे गेले होते, सिक्युरिटीचे गेले होते, तर मग CIDने त्यांचे स्टेटमेंट्स घेतले की नाही, या सगळ्या गोष्टी बाहेर का नाही येत आहेत. आणि हे जर घेतलं गेलं होतं, सातपुडा बंगल्यात ही बैठक झाली होती, तर धनंजय मुंडे सुद्धा रिस्पॉन्सिबल आहेत हे स्पष्टपणे बाहेर येईल. आणि हे सगळं लपवण्यासाठी हे सगळे दतिंग चाललेत असं मला वाटतं. पण एक प्रश्न असा देखील उपस्थित होतोय की जरी हे सगळं होत असलं, आरोप प्रत्यारोप होत असले तरी सुद्धा केवळ एका भेटीमुळे या कन्क्लुजनला येणं की हे प्रकरण कुठेतरी सेटल झालंय, हे थोडं प्रीमॅच्युअर होईल असं बोलणं, असं अनेकांचं म्हणणं आहे, अनेक राजकीय मंडळींचं म्हणणं आहे, नेत्यांचं देखील म्हणणं आहे. परंतु धसांनी असं म्हटलंय की येत्या 2 दिवसामध्ये मी या प्रकरणात आणखीन एक मोठा खुलासा करणार आहे, एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि जो एक घोटाळा होता जो दमानी यांनी मांडला नाही, त्यांना तेवढासा तो मांडता आला नाही, तो मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जर धस अशा प्रकारे भूमिका पुन्हा बजावत असतील तर मग काय? नाही, कोणालाही जर एकमेकांशी नुसतंच जेवणावर बोलायचं असेल तर ते 4.5 तास लावत नाहीत, गुप्त बैठक ठेवत नाहीत. आणि नक्कीच मीडियाला कळवलं असतं, लोकांना सांगितलं असतं, देशमुख कुटुंबाला सांगितलं असतं की माझी आणि धनंजय मुंडेंची बैठक झाली, पण हे कोणाला न सांगता केली गेली. याच्यावरनंच पहिली आपली शंकेची पाल आपल्या मनात चुकचुकते की काहीतरी चुकीचं होतंय. आणि आताच्या घटकेला जर ते म्हणत असतील की त्या आणि एक मोठा खुलासा करणार आहे, स्वागत आहे त्याचं. आता जरी तुम्हाला शुद्ध येत असेल की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय आणि अजूनही तुम्हाला बदलायची एक भूमिका तुम्हाला घ्यायची असेल तर त्याचं मी स्वागत करते. तुम्ही माझे जे मांडायचे मुद्दे राहिले असतील ते तुम्ही जरूर मांडा. मला मांडता आलं नसेल पण ते तुम्ही मांडत असाल त्याचं मी स्वागत करते. या प्रकरणामुळे धसांची विश्वासार्हता धोक्यात आली? विदाऊट डाऊट्स नक्कीच आली आहे. म्हणजे सगळ्यांनाच दिसतंय ते दडदडीतपणे की यांनी ते चुकीचं केलेलंच आहे. धनंजय मुंडेंवर देखील आरोप झाले. मध्यंतरी करुणा मुंडे यांनी देखील आरोप केले. नंतर त्यांचं कौटुंबिक प्रकरण होतं, त्याचा देखील निकाल आला. तुम्ही एक ऑफिस ऑफ प्रॉफिटचा देखील आरोप केला होता धनंजय मुंडेंच्या संदर्भात. अजित पवारांना पण डॉक्युमेंट दिले आणि अजित पवारांनी असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांना सुद्धा या प्रकरणाची पूर्ण माहिती दमानी यांनी दिली आहे. त्या प्रकरणाचं काय अपडेट आहे? आत्ताच्या घटकेला काहीच नाही. म्हणजे मी ते ADGना दिलंय, DGना दिलंय, CJNकडे दिलंय, CMना दिलंय आणि अजित पवारांना दिलंय, कारण ते त्या पक्षाचे आहेत. तर अजून त्याच्यावर कोणीच चौकशी सुद्धा लावली नाही. त्यानंतर मी अख्खा कृषी घोटाळा जो 542 कोटीचा होता की जे खरं पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जाणं अपेक्षित होतं, पण ते न जाता त्यातले 70% जवळजवळ पैसे हे सरळ सरळ खाल्लेले दिसत आहेत. हा एवढा मोठा घोटाळा झाला आहे, त्याचे पेपर्स झाले, प्रेस कॉन्फरन्स झाली, पेपर्स मी सगळ्यांकडे पाठवले. जवळजवळ 8 जणांना मी ते पत्र लिहिलं आणि डिटेल्स पाठवले. परत त्याची पण चौकशी नाही. आणि आधीची भूमिका काय होती की आम्ही हे पेपर बघतो त्याच्यावर निर्णय घेतो. नंतर भूमिका काय होती, आम्हाला पुरावे मिळाले की आम्ही निर्णय घेऊ. आता काय म्हणतायत थेट, ते पुरावे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आम्ही निर्णय घेणार नाही. आणि आता तर थेट त्यांनी कोर कमिटीत घेतल्यामुळे हो ना, मग त्याच्यामुळे काही होईल अशी अपेक्षाच करणं मूर्खपणाचं ठरेल. आता पण असं जर होत असेल तर मग आता दाद कुणाकडे मागायची? कोर्टाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि तेच आता करायची पाळी आहे. कारण मी CJNना एक पत्र लिहिलं होतं, आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन कृषी घोटाळ्याची त्यांना देणार आहे, 1 आठवडा वाट बघणार आहे, नाही झालं तर कोर्ट मूव्ह करणार. या सगळ्याच प्रकरणात धनंजय मुंडेंचे आरोप असतील किंवा धसांचं प्रकरण असेल किंवा या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून खरी प्रकरणं बाजूला करण्याचा प्रयत्न असेल, मुख्यमंत्र्यांकडे काही विनंती करणार आहात तुम्ही या सगळ्या संदर्भात? आता पुन्हा नाही करणार, कारण त्यांना मी पत्र लिहिलं, त्यांना जाऊन भेटले, आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण दिली, पण अजूनही त्यांना योग्य वाटत नसेल तर ते नाही करणार कारवाई. मला फक्त मी धनंजय मुंडेंवर का एवढं टार्गेट करते की एक नेता सगळं चित्र जिल्ह्याचं कसं बदलू शकतो. म्हणजे तो वाल्मिक कराडसारखी माणसं ठेवतो. वाल्मिक कराड हे जे आपण 7-8 आरोपी बघितले अशी माणसं ठेवतात, मोठ्या प्रमाणावर तिथे दहशत निर्माण करतात आणि लोकांमध्ये म्हणजे आपण पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस आपली तक्रारसुद्धा घेत नाही, पोलीस यंत्रणा कब्जा करतात. सगळी रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणा, तिथली सगळे डिपार्टमेंट्स यांच्या दिमतीला असतात. हे चित्र बदलायचं असेल की पुन्हा संतोष देशमुख परत जर घडू नये अशी जर आपली भावना असेल तर आपल्या सगळ्यांना हे मोडून काढलं तरच पुढे आपल्याला काही करता येईल.
खूप धन्यवाद. ह्या होत्या अंजली दमनिया, ज्यांनी खरं तर धसांची आणि मुंडेंची भेट, त्या माध्यमातून होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप आणि या राजकीय आरोपांच्या फैरींमधून खऱ्या अर्थानं मुख्य जो प्रश्न आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा, त्यानंतर धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांचा, ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल किंवा इतर सगळी प्रकरणं असतील, खंडणी प्रकरण असेल, त्या प्रकरणाची सातपुडा बंगल्यावर झालेली बैठक असेल, ही सगळी प्रकरणं या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून दडवली जात आहेत, अशा प्रकारचा एक आरोप त्यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना केला आहे. त्यामुळे आपण आता मुख्यमंत्र्यांकडे किंवा कुणाकडेही काहीही मागणी करणार नाहीत. जर या प्रकरणात आता आवश्यकता वाटलीच तर आपण कोर्टात जाऊ आणि कोर्टाच्या माध्यमातूनच या संदर्भात जो काही न्याय आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करू, असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता नेमकं काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवाससह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.